हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे का, माझा हा व्हिडिओ फक्त 8 लोकांनी बघितला आहे. म्हणजे आता मी चेक केलं तर 8 लोकांनी बघितला आहे व्हिडिओ माझा. तर 8 लोकांनी बघितलं आहे म्हणजे त्यांना पण कारण कळालंच पाहिजे की कशामुळे एवढं सगळं घडलं तर मी त्याचं कारण सांगते. आता मागच्या बुधवारी, आज करेक्ट हफ्ता होईल, आठवडा झाला आज. आणि मागच्या बुधवारी काही कारणाने तरी मला सर्दी झाली होती. काहीतरी सर्दी झाली. आता काय, पावसाळा म्हटलं सर्दी तर होणारच. आणि मग मला सर्दी झाली होती तर मी ह्याच्या पप्पांना काय म्हटलं, आणि घरात पैसे पण नव्हते तर मी मम्मीकडून मागून घेतले. मम्मीला म्हटलं 100 रुपये पाठव मम्मी, 100 रुपये पाठव, मला मार्केटला जायला 1 रुपये नाही घरात, तर जरा 100 रुपये पाठव. कारण ह्याच्या पप्पाचं काम गेलं होतं आणि काम लागलं, मग महिनाभर पैसेच नव्हते. असंच तसं काय करून चालवलं 1 महिना. तर मम्मीला म्हटलं 100 रुपये पाठव, तर हा बोलली पाठवते. मग ती मार्केटला जायचं होतं खरं तर. काय भाजीला काय नव्हतं घरात, म्हणून बाकी सगळं होतं, भाजीला काय नव्हतं. तर मी म्हटलेलं की भाजीला पण जाऊन ये आणि मग जेवण बनवून आणि मग झोपते पटकन, लवकरच ह्याचे पप्पा यायचा. तर मला बरंच वाटेना म्हणजे उलटी पण झाली आणि डोकं हे दुखायला लागलं, म्हणजे पित्तासारखं व्हायला लागलं मला. तर मी म्हटलं काय हे झालं उलटी हे झाली ना, मग काय करायचं. म्हणून मी काय केलं, ह्याचे म्हणजे मला उभं पण राहत नव्हतं, उलटी झाली तर मला उभंसुद्धा राहत नव्हतं. तर मी काय केलं, याचे पप्पा यायच्या टायमालाच काहीतरी मला कसं तरीच व्हायला लागलं. तर मी काय विक्स हे लावलं डोक्याला आणि झोपून घेतलं. अंशूला म्हटलं, अंशू थोड्या वेळाने मला उठव, पप्पा यायच्या आधी उठव, म्हणजे काहीतरी डाळ भात किंवा खिचडी भात बनवेन आणि झोपेन म्हणून. तर हा बोलला हा, आणि अंशूला नाही झोपवलं मी, कारण तो झोपरच उठला होता. त्याला म्हटलं तू खेळ फक्त, मी तर जागेच आहे, मी काही एवढं लवकर लगेच झोपत नाही, ठीक आहे. तर हा म्हटला आणि झोप लागली मला, अक्षरशः झोपच लागली. त्याचे पप्पा जेव्हा ठक दरवाजा करायला लागले तेव्हा मी उठली आणि मग मी काय केलं, उठली पण नाही मी. त्याचे पप्पा बोलायला लागले झालं ह्या लोकांचं झालं. मी आले ह्या लोकांचं तोंड वाकडं तिकडं झालं, आजारी पडल्याचं नाटक बोलले. तर मी तर म्हटलं आता मी उठणारच नाही, काही पण होते, कारण मला माहिती होतं मला कसं होतं, असं होतं. तर मी म्हटलं आता नाटक बोलले ना, आता तर मी उठणारच नाही, जेवणच नाही बनवणार, अंशूला बी नाही चालणार, राहू दे 1 दिवस उपाशी, काय नाही. त्याचे पप्पा लागले बडबड करायला, जेवणच नाही आणि हेच नाही आणि एवढं कामावरून माणूस येते असं तसं. तर मी काय म्हटलं, माझ्याकडे तर मम्मीला मी 100 रुपये पाठवायला लागले, तर मम्मीने 200 रुपये पाठवले मला. 200 रुपये मला पाठवले, 200 रुपये पाठवले. तर मग मी याच्या पप्पाला रुपेशला काय म्हटलं की जा तुला काहीतरी घेऊन ये, तुला भूक तर लागलीच असेल कामावरून आला म्हणून. म्हटलं जा तुला चायनीज काहीतरी घेऊन ये म्हणून. तर मी नाही जाणार, काहीतरी घरातच बनव. मी म्हटलं मी काय घरात बनवणार नाही, मला उठायची बी शक्ती नाही. त्याने म्हटलेले नाटक करते म्हणून. आणि सर्दी झाली होती, भरपूर झाली होती, म्हणजे मला असं वाकलं ना तर डोळ्यातून पाणी येत होतं, नाकातून पाणी येत होतं, अशी सर्दी झाली. तर झालं, तर नाही गेले ह्याचे पप्पा आणि माझ्या पोराला फोन लावून दिले, अंशूला फोन लावून दिले की तुझ्या आजीला सांग, म्हणजे माझ्या मम्मीला, की मुलगी जेवण बनवत नाही, सांग. अंशूला अंशूला एवढं टेन्शन आलं होतं की तू काय बडबड करत होता मम्मीसोबत, तर त्याचंच कळत नव्हतं. मग नंतर काय झालं, मी पण झोपली तशी, आज पप्पा बी तसंच झोपला. आणि मग म्हणजे वाच टाईपच. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, ह्याचे पप्पा तर त्या दिवसापासूनच बोलायला लागले, बुधवारपासूनच. तर गुरुवारी काय झालं, आणि मला म्हटलं टिफिन देऊ नको. म्हटलं ठीक आहे, टिफिन माझंच वाचते ना, तर सकाळची मी हळूहळू कामं करते म्हणून मी ह्या माणसाला 7:30ला जावं लागतं, म्हणून मी 6 वाजताच उठत होते. 6 वाजता उठून चपाती भाजीच करायची असते, बाकी काय नाही.
6 वाजता उठून आरामशीर करायचे मी सगळे कामं. ते झालं आणि मग मी काय उठलेच नाही, जाऊ दे म्हटलं. मग ह्याचे पप्पा तसेच गेले. काय खाल्लं तिकडे हे मी तर विचारलं तर अजून काहीतरी बोलतील म्हणून मी तर विचारलं पण नाही. म्हटलं जाऊ दे. गेले. संध्याकाळी आले तर गप होते. तर मी तर बोलणारच नव्हते. म्हटलं जाऊ दे. एक दिवस जेवण आजारी पडली म्हणून ह्या माणसाला एवढं दिमाग खराब झाला आहे. ठीक आहे म्हणलं. तरी आल्यावर बडबड करत होते की नाटक करते, हे नाटक सारखे आजारी पडल्याचं नाटक. ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, मी काय नाही म्हटलं. आणि मग नंतर संध्याकाळी मग मी सकाळी खिचडी भात जास्तच केला होता, मिरची टाकून जास्त खिचडी भात. मी तर मार्केटला हे अंशूला शाळेतून आणायचं आधी मग मम्मीने पैसे पाठवले त्याचं. मिरची नव्हती घरात, टमॅटो बटाटो नव्हते, ते घेऊन आली. बाकी सगळं होतं आणि अजून काय नाही, तेवढंच नव्हतं, बाकी सगळं आहे घरात. तर मी घेऊन आली आणि मग मी खिचडी भात सकाळी बनवला होता जास्त. तोच अंशूला पण चारला, मी पण चारला आणि 9 वाजताच झोपून गेली. आणि 9 वाजता झोपून गेली आणि मग ह्याचे पप्पा, अंशू झोपला होता पण माझ्या मम्मीकडे कसं बिछाना टाकताना दोन्ही साईडून धरतात आणि झटकतात पहिले असं. तर मी बिछाना टाकल्यानंतर ते त्याला आठवलं की मला पण झटकायचं आहे मम्मी, तसं आजी करते ना तसं करायचं मग. तर मी म्हटलं की नको, आता मी झोपले, मी नाही करून दे. तर मला चिडच आली, म्हणजे रागच आला नाही. तर तो सारखं एवढा रडत बोलत होता, तो मला एवढा रडत होता, मला झटकायचंच आहे मम्मी, मला झटकायचंच आहे. मी म्हटलं नाही, मी त्याला मारून हे करत. म्हटलं नाही, तुला हे करून देणार, नाहीच करून देणार. आणि मग पूर्ण 9 वाजता झोपलेलं, तो 9:30 वाजेपर्यंत तेच चालू होतं अंशूचं अनुवाद. मी त्याला फटका मारत होते आणि तो मला म्हणत होता मम्मी मला झटकायचंच आहे. तो जिद्दीला एवढा अडला होता ना, तो हट्टीपणा खूप भरपूर करायला लागला. तर तो म्हणत मला झटकायचंच आहे, आजी करते तसंच करायचं. आणि मला राग आलेला आहे, काय माहिती कसला राग आलेला, ह्याच्या पप्पाचाच राग आलेला 100%. आणि मी म्हटलं नाहीच म्हणायची, कारण मी बिछाना टाकला, मी झोपली. तर ह्याच्या पप्पाने रागात मी मारते त्याला, चपाचप मारते, काला मारते, पाठी मारते, रडत मम्मी मला झटकायचंच आहे ते असं तसं. तर त्याचे पप्पा उठले आणि बिछाना सगळा माझा ओढून काढला. मी झोपलेली, मला ओढून काढले. आणि ह्याचे पप्पा झोपलेले, ते मला ओढून काढले आणि मला कसं म्हणतात, उठ लय मारलंच त्याला, उठ आता. आणि घराच्या बाहेर म्हणलं, मी काय घराच्या बाहेर, मला झोप आली आता. नाही म्हणतात, घराच्या बाहेर, आत्ता घराच्या बाहेर. किती उशीर, माझं असे केस पकडलेले असे वर, म्हणजे मी वेणे नव्हते घातले, क्लिप लावलं होतं, ते केस असे वरती पकडले होते. अशी केस जसे माझे पकडले तसेच उठली आणि एक बुक टाकली, बुक्की नाही अशी नखं ओरबडली. ते नखं माझे अजूनही दुखतात, ते मी नखं कापून टाकले. म्हणजे मी असं कधी केलं नाही. आणि नको पूर्ण असे लागले होते त्याच्या पप्पाला, मला माहिती होतं लागले होते आणि वाढले पण होते चांगलेच नखं. आणि लागले का नखं आणि मला म्हणायला लागले, तू घराच्या बाहेर. मी म्हटलं, तू माझे केस का ओढले, केस ओढायचं तुला हक्कच नाही म्हटलं. आत्ता जर मी गेली ना बाहेर तर तू 12च्या भावात जाशील असे म्हटले मी त्याला. माझे केस ओढले आणि लात मारायला ते बघत होते. असंच पाय हे करणार होते ना, मी म्हटलं तू लात मारून दाखव, तुला मी लात मारायची काय शिक्षा असते ते मी दाखवते तुला. तर हा म्हणतो मी मारणार, लात मारत तर नव्हता ना, लात असं करत होतं, मारत तर नव्हता. ते झालं, त्याच्यावरून एवढं मोठं रामायण घडलं म्हणून मी घर सोडून गेले, बाकी काय नाही. आणि हे जर माझ्या मम्मीला अजून माहिती नाही, पप्पांना माहिती नाही, कोणाला माहिती, जर त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर माझी वाट लागली. आधी पण झालीत आमचे भांडण, पण एवढ्या टोकाची नाही झाली कधीच नाही. त्यामुळे काय वाटत नाही, भांडणं झाले तर. त्याला बी चांगलं नखं मारले, त्यांनी मला लात मारायचा प्रयत्न करत होता ना, आणि केस ओढले माझ्या. केसाला जर कोणी हात लावला नाही तर जिवंत मारून टाकले मी अशी. आणि सगळ्या बायकांना राग येतोच केस ओढलं, आहे की नाही. तुमच्या घरी पण अशी भांडणं होतात का मारामारीची? कमेंट करून सांगा मला. बाय बाय.